चेंडूची पूर्तता झालेली आहे. त्याचबरोबर क्षेत्ररक्षण सजून घ्यायचं आहे श्रेयांश 11 टेंबोडे संघाने. हॅलो, आज संघाचे आमचे हिमांशू इंटरप्राइजेस कोलवाडी संघाचे ओपनर फलंदाज आणि पडगे संघाचे अनमान शान 2 दिवस झाले कालपासून आणि आज सुद्धा ज्यांच्या बॅटमधून आम्हाला षटकार आणि चौकारांची अपेक्षा होती त्यांच्या बॅटला काय फटकाच नाही लागला. त्याचं कारण काय होतं नेमका? थांब जरा. पहिला तर मी हिमांशू इंटरप्राइजेस संघाची माफी मागेन, कारण ज्या पद्धतीचा खेळ माझ्याकडून अपेक्षित होता तो खेळ झाला नाही. त्याचबरोबर विभागाची जबाबदारी असून हा कारण असू शकतो, परंतु खेळणाऱ्याला कारण देणं एक योग्य नाही. जे माझ्या क्वालिटीचे जे गोलंदाज होते, म्हणजे ज्या लाईन आणि लेंथला गोलंदाजी करतो ते बॉल माझे नेहमी कनेक्ट होतात, ते पण कनेक्ट झाले नाही. आणि त्यामुळे कोणतंही कारण न देता ही सर्वस्व जबाबदारी हिमांशू इंटरप्राइजेस टीम जी हारली आहे ती मी घेतोय, कारण माझ्या मुलेच ती टीम हारली आहे. आणि हे जास्त ऐकण्यासाठी इच्छुक कोण होता तर आमचा नितीन काका. काय वाटतं तुला प्रीतमजी, कसा खेळ झाला तुमचा याच्याबद्दल 2 शब्द? ज्या पद्धतीने तुमच्या 108 कॅचेस आहेत त्याचसारखं मला आता 2 मॅचेस हारल्यानंतर वाटतंय. ज्या पद्धतीने तुम्ही 108 कॅचेस सोडल्यानंतर काल एक तुम्ही सुंदर कॅच झेल घेतली, मी त्याचा स्टेटस पण ठेवला होता, तुम्ही धन्यवाद म्हटलं. आणि कॅचला जॉन्टी रोड्सने पण कमेंट्स केल्यात की कशाला ठेवायचा तो फिल्डर तिथे म्हणून. बरं, ओके, चला, भरपूर मस्ती मजाक. पुढील कॉमेंट्री सागर पाटील. हॅलो, वळूया सामन्याकडे. स्ट्राईकला दादा भोईर गोलंदाजीसाठी तयार. जबरदस्त चेंडू. पाहुणे मंडळी कोण भोजन करायचं बाकी असेल तर आपण त्याला, ज्यांच्या माध्यमातून आम्हाला भोजन दिलंय आसूरगावचे दसरा शेठ म्हात्रे, आपण भोजनाचा आस्वाद घ्या सर. आणि दादा भोईरसाठी हा चेंडू जोरदार प्रहार. चेंडू एका टप्प्याने सीमा पार आला. 55 शर्यत चौकार. कॅन्सल झाली आता, त्याच्यानंतरची कोणची होईल? विहान आणि गौरी स्पोर्ट्स ही एक मॅच कॅन्सल. याच्यानंतर होणारा सामना विहान खाडेकर बोलप आणि गौरी स्पोर्ट्स नेवाले दोन्ही संघाच्या संघाने रिपोर्टिंग करा. जबरदस्त चेंडू बघा. फलंदाजाला सुद्धा चकवा देणारे चेंडू टाकतात गोलंदाज. आपण पाहतो तंत्र सुद्धा अशी गोलंदाजी. रवी भागवत 3 सामने जिंकल्यानंतर महेंद्र पाटीलच्या चेहऱ्यावर स्मित हास्य वेगळंच आहे. त्रिवेणी 11 बोलवली. दरवर्षी ओनर मात्र भारी आहे विनोद म्हात्रे. हो, जबरदस्त टेक्निकल क्लासिकल ड्राईव्ह. प्रमोद आहे ना, बॅट्समन प्रमोद पालेबुद्रुक संघाचा विस्फोटक फलंदाज प्रमोद भोपी. आणि नॉन स्ट्राईक एंडला दादा भोईर खिडूक पाड्याचा. बघा दशरथ दादा सुद्धा मस्त स्मित हास्य चेहऱ्यावर पाहायला मिळतंय. या विभागामध्ये आल्यानंतर मन प्रसन्न होतं. सर्व काय आहे, सर्व काही खाण इकडे आहे. दादा सरकार आहे, तुमच्यासारखी माणसं आहेत, अशोक शेठ आहेत, सर्व अतिशय दानशूर व्यक्तिमत्व. आणि हा चेंडू जोरदार प्रहार. चेंडू बघा झेल न संभव परंतु क्षेत्ररक्षक झेल खालीपर्यंत धावता धावता इथे मात्र धावा मिळतात. अनिल शेठ टेंबे वलाप. दमदार पंच, ऑफिशियल प्रोफेशनल पंच, तेवढा ताकदीचा खेळाडू नाही, तेवढा ताकदीचा व्यक्तिमत्व ज्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतंय.
नितीन कोहली नावडे. हो, वेगवान गोलंदाज, चपल चतुर गोलंदाज, आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळणारा हा आणि रायगड 40+ मास्टरचे उपाध्यक्ष हायटेड गोलंदाज आहे आणि हायटेड बल्लेबाज. पुढचा चेंडू. हो, दादा वेरसाठी हे चेंडू, मात्र आता हा चेंडू आलाय पुन्हा एकदा 4 धावेसाठी चौकार. यात्रा प्रभुदास अण्णा भोर यांच्या खिडकपाडा निवासस्थानी प्रस्थान, भोजन, त्याच्यानंतर पुढील प्रस्थान. पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात. षटकातील पुढचा चेंडू. हो, हा चेंडू पुन्हा एकदा भिरकावून दिलाय. नितीन कोहलीवर होतोय हल्ला, प्रति हल्ला, आलाय चौकार. फक्त स्वीप केले, दिशा दिली, क्षेत्ररक्षक वेगाने आले. दोन्ही तेवढे ताकदीचे फलंदाज आहे. नावडे गावाचा नाव त्यानेच रोशन केला, नितीन कोहली नावडेवाला रायगड ठाण्यात फेमस झाला, दादा भोर खिडकपाड्याचा. पाहूया दोघांमध्ये लागलेले रेस झुंज. पुढचा चेंडू पुन्हा एकदा जोरदार प्रहार. चेंडू बघूया, छेल होते की आणि फलंदाज. आणि व्यावसायिक क्षेत्रामध्ये 2 मुलींना जबरदस्त शिक्षण देणारे दत्ता भगत. दशरथ दादा भोजनाचा आस्वाद घ्या तुम्ही. बघा थोडासा पंचांचा खर्च चुंडा इशारा आलाय अवंत दर्शकेत भर. आणि शौर्य स्वरा स्पोर्ट्सला नेहमीच सपोर्ट करणारे हेमंतजी दरे भाऊंचा आज वाढदिवस. त्यांना वाढदिवसाच्या या आदय उलट विभाग प्रीमियर लीगच्या वतीने मनाच्या गणापासून वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. नाहीतर जोरदार प्रहार दत्ता भगतच्या बॅट मधून चेंडू जातोय A1 क्वालिटीचा चौकार. भाव करतात बघूया. ओम अथर्व श्री गणेश वल्लभ आणि शिवांश 11 टेंबोडे असा सामना चालू आहे. ओम अथर्व 11 श्री गणेश वल्लभ संघाचे ओनर भोलानाथ शेठ पाटील आणि शिवांश 11 टेंबोडे असा सामना चालू आहे.
फलंदाजी करतोय तो मात्र ओम अथर्व 11 संघ. बघूया लांब पल्ल्याची गोलंदाजी. निवृत्ती भोईर, दादा भोईरसाठी. फुलटा चेंडूपर्यंत चेंडू बॅटवर वापर आला नाही, कलेक्ट झाला नाही, परंतु टॉपेज घेऊन जातोय आणि पाहायला मिळतोय थर्ड मॅन रिझल्ट मध्ये चौकार. फलंदाजांना देऊ नका मोका, समोर गोलंदाजून हिमांशी 11 आणि सुरभी 11 सामना केलाचा की नाही केलाचा अध्यक्ष रुपेशजी उलवेकर आपल्याला विचारतात. आपण इथे दोन्ही संघाने आम्हाला रिपोर्टिंग करा, यस या नो. कारण तर रुपेशजी उलवेकर अध्यक्ष आहेत आणि त्यांच्यावर पूर्णपणे जिम्मेदारी आहेत, आपण त्यांच्याशी संपर्क करा. पुढील चेंडू कमबॅक करणारा चेंडू, वापसी केली निवृत्ती भोरने, दादा भोरला चकमा दिलाय. नॉन स्ट्राइक एंडला दत्ता भगत. षटकातील पुढचा चेंडू स्कोर कार्डवर स्कोर झाला आतापर्यंत पाहायला गेलं तर 30 धावा. अराउंड द कार्पेट सुंदर क्षेत्ररक्षण. शिवांश 11 टेंबोळे विरुद्ध ओम अथर्व श्री गणेश वेलप. पूर्ण विभागातील सर्व संघ एकत्र झालेत, एकजूट फार महत्वाची आहे. रिव्हर्स अटेंड करण्याचा प्रयत्न, निर्धाव चेंडू. ना पैशासाठी ना स्वार्थासाठी गुड मॉर्निंग 40+ मास्टरचं आयोजन आहे. आदय ओला प्रीमियर लीग विभागाचं आयोजन आहे. फक्त तलावातील खेळाडूंना एक चांगला प्लॅटफॉर्म मिळण्यासाठी या स्पर्धेचं आयोजन. 2 दिवसीय चालणारी स्पर्धा आणि सामन्याचं लाईव्ह कव्हरेज. शेवटची 20 मिनिटं असतील. भोजन करत बाकी असेल तर आपण भोजन व्यवस्थेकडे जायचं आहे. भोजन तयार आहे आणि दशरथजी म्हात्रे आजचे अन्नदाते आसुडगाव यांच्या माध्यमातून आपल्याला ही नॉनव्हेज जेवणाची व्यवस्था आमचे मॅनेजिंग डायरेक्टर साहेब सुद्धा सामन्याचा आनंद घेतात. पुढचा चेंडू निवृत्ती भोईर यांचा पडतोय दत्ता भगतसाठी. पुन्हा एकदा झेल घेण्याचा प्रयत्न, परंतु झेल सुटलाय. चेंडू बॅकअप मात्र चांगला मिळतोय. प्रयत्न केला होता परंतु दत्ता भगतचा नकार होतोय. दादा भोईर यांना संघाची धावसंख्या पुढे सरकली, धापक्का धावा लागतात त्या मात्र सुंदर खेळ पाहायला मिळतोय. षटकातील काही चेंडू शेष असतील. वळूया सामन्याकडे. पुन्हा एकदा फुलटा चेंडू होता परंतु वापर कलेक्ट झाला नाही. निर्धाव चेंडूची सांगता. स्कोर गार्ड थोडासा थांबवलाय आणि अप्रतिम खेळ पाहायला मिळालाय. संघाची धावसंख्या धापकार लागतो आतापर्यंत 33 धावा धापकार लागल्यात. धावा किती होतील त्याचं प्रात्यक्षिक पाहायला मिळेल. कारण एका संघामध्ये विस्फोटक असे 2 ऑलराऊंडर आहेत, नितीनजी कोले, आणि दुसऱ्या संघामध्ये प्रमोद भोपे, दादा भोईर, दत्ता भगत असे ऑलराऊंडर आहेत. प्रत्येक संघामध्ये ऑक्शनमध्ये बोली लावणे खेळाडू निवड झालेले आहे. त्यामुळे एकापेक्षा एक आयएस खेळाडू सर्व स्टार खेळाडू आहेत. घाबरायचं काही कारण नाही. स्कोर झाला तर मात्र 33 धावा धापकार लागल्यात. 33.
गोलंदाजीमध्ये परिवर्तन होतोय. 10-12 पावलांचा स्टार्ट आणि गोलंदाजीसाठी गोलंदाज झाला आहे हेमराज म्हात्रे पाले बुद्रुक. सुंदर असा सामना पाहायला मिळेल. आचार्यांच्या जाम भारी जबरदस्त रुचकर असं भोजन त्यांनी बनवलं. सर्वांनी चव घेतली, सर्वांनी आस्वाद घेतला. क्षेत्ररक्षणामध्ये थोडेसे बदल. हेमराज म्हात्रे गोलंदाज, समोर दादा भोर. पहिला चेंडू आणि फलंदाज बाद. देईल. षटकातील पुढचा चेंडू दत्ता भगतसाठी पडतोय हेमराज यांचा. अप्रतिम चेंडू, काय क्षेत्ररक्षण होतं इथे बघा. अर्ध्या क्रीज पर्यंत आले होते खेळाडू आणि नितीन कोहली यष्टीरक्षक, अप्रतिम यष्टीरक्षण. स्कोर गार्डवर स्कोर झालाय. हल्लाय झुल्लाय डुल्लाय 34 धावा. षटकातील पुढचा चेंडू अप्रतिम चेंडू. चेंडू मात्र भिरकावून दिला आहे बघा. एवढा कॉन्फिडन्स आहे की दत्ता भगतला की धावले पण नाही बघा. 50+ झाले तरी पण काय चित्त आपल्याला धावतात आणि संघाची धावसंख्या लवकर लागतो. ते मात्र आतापर्यंत स्कोर कार्डवर स्कोर झाला तर मात्र 36 लास्ट 2 विकेट्स. 2 षटकातील काही चेंडू दाखल बाकी असेल. वाह, व्हेरी गुड फिल्डिंग. असं वाटलं होतं की 4 जाणार. काय क्षेत्ररक्षण झालंय. दमदार क्षेत्ररक्षण. मनोहर पाटील मनोहर पाटील ज्याचे बैल पण आहेत. चेहरा थोडासा ओळखीचा आहे. पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात बघा. रिवर्स अटेन, काय टेक्निकल जबरदस्त आहे हो प्रत्येकाकडे. हल्ली सर्वच रिवर्स चेंडू खेळतात. हा रिवर्स शॉट रुपेश भाऊ उलवेकर पहिला जो कोणी शोधून काढला तर मास्टर माइंड ओवल्या संघाचा संतोष म्हात्रे. त्याच्यानंतर या शॉटला सुरुवात झाली.
तर षटक संपण्याचा इशारा आला. तू ठोक डीजे. हाच गाणी कंटिन्यू लावू मित्रा, ऐकू दे मला. समोरच्या कक्षामध्ये शांतचित्तेचं वातावरण पाहायला मिळतंय, परंतु तेवढाच जो सुगंध निर्माण झालाय तो मात्र तो सुगंध दडवडलाय चोळीकडे. अप्रतिम स्कोर गाड स्कोर झालाय 38 धावा. 38 धावा धावफलकावर लागल्या. गोलंदाजीमध्ये परिवर्तन. गोलंदाजाला आहे अजित कातारा, नेवालेचा गोलंदाज. आणि हा चेंडू बघा, चेंडू गेलाय. पंचांचा इशारा 4 धावेसाठी चौकार. बारामाल्याच्या बिल्डिंग असतात शिरकून निघल्याने पलातात. बारामाल्याच्या बिल्डिंग असतात शिरकून निघल्याने पलातात. गाऱ्या घोऱ्या उगा धाराशी आणि बायको बी भेटले लावली आयन गाऱ्या घोऱ्या. संतोष नमस्कार. नेवाले काय जबरदस्त पर्यंत टेंबोड्याचा बघा. पुढचा चेंडू एक चौकार लगावल्यानंतर काय कमबॅक केलाय. अक्रॅलिक क्रिकेट. तर प्रीतम पाटील आलेत आणि आमचे दादा आलेत. सन्माननीय श्री विष्णुशेठ नारायण जोशी, मान्य नगरसेवक पनवेल महानगरपालिका, मुक्काम पोस्ट पडगे तालुका पनवेल जिल्हा रायगड यांच्याकडनं 2500 रुपयाची धनराशी या आदय विभाग प्रीमियर लीगसाठी आलेले आहे. आपल्या मनाच्या अंतकणापासून आयोजक आणि समालोचक मित्र परिवाराच्या वतीने शेवटची 20 मिनिटं आम्ही ठेवलेली आहेत भोजनासाठी. बघा प्लेसमेंट जबरदस्त आहे. आणि वलवली गावचे जबरदस्त पंच हरचंद्र फडके. 43 धावा लागले. जबरदस्त सामना, रंगाचा सामना. बघूया काय होणार, काय घडणार मैदानाच्या आतमध्ये. पुढचा चेंडू सुरेखरित्या खेळून काढलाय आणि चेंडू सीमारेषेचा वेध घेताना दिसतोय. चेंडू सीमा पार आलाय चौकार. मॅच हारली. आता कंटिन्युअसली कॉमेंट्रीच्या माध्यमातून आयोजकाला हा सपोर्ट असेल. आता काम नाही काही. 47 धावा झाल्या. जबरदस्त चेंडू आपण पाहिला टुवर्ड्स द कव्हर्स. हा शॉट दत्ता भगतची क्वालिटी आहे त्या शॉट्समध्ये, आणि ती क्वालिटी दाखवत असताना दत्ता भगत एक जबरदस्त स्ट्रोक चौकारच्या माध्यमातून पाहायला मिळालं. चांगला चेंडू, चांगली लाईन आणि लेंथ. समजून घेतलं की दत्ता कोणत्या डायरेक्शनमध्ये खेळतोय. त्याच्या बॅटचा फ्लो लक्षात आला अजितला, आणि हा निर्धाव चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर आपण पाहतोय 47 48 धावांचं टार्गेट असेल. 5 ओव्हरमध्ये 48 म्हटलं लो स्कोर झाला असेल हा, आणि या लो स्कोअरमध्ये फायटिंग करावं लागेल. ते म्हणजे दत्ता भगत, दादा भोईर आणि संतोष म्हस्कर असे हे खेळाडू, सिनियर खेळाडू त्यांच्या टीममध्ये भरणार. आणि त्याचबरोबर समोर टीम शिवांश 11 ज्यांच्याकडे नितीन कोहली, निवृत्ती भोईर आणि प्रमोद त्यांच्यात होतं ना, प्रमोद भोपी समोरच्या टीममध्ये. आता चेसिंगमध्ये मजा येईल, कारण आतापर्यंत ॲनालिसिस आपण पाहिलं तर पहिल्या ओव्हरमध्ये धावसंख्या खर्च केली होती गोलंदाज रवी भागवतने 11. त्याच्यानंतर सेकंड ओव्हरचा मानकरी ठरला होता नितीन कोहली यांनी धावसंख्या दिली होती 14, ज्याच्यामध्ये प्रमोद भोपीचा एक जबरदस्त स्ट्रेट ड्राईव्ह पाहायला मिळाला होता, त्याच्यामध्ये विकेट मिळालं. त्याच्यानंतर कमबॅक मात्र आपल्याला पाहायला मिळाला. निवृत्ती जो स्वतः कर्णधार आणि पॅकर आहे, निवृत्तीने धावसंख्या खर्च केल्या 8 आणि त्याच्यानंतर आपण पाहिलं
हेमराज म्हात्रे, या हेमराज म्हात्रेची स्तुती करणं गरजेची की प्रॅक्टिस केल्यानंतर काय ॲडव्हान्टेज होतो हे हेमराजने ह्या सिरीजमध्ये आणि पावसाळी क्रिकेटमध्ये दाखवलं. कारण यंगस्टर्स असताना हेमराज कधी क्रिकेट खेळला नाही, तेवढं टाईम त्याला मिळाला नाही, कारण वडिलांची पूर्ण जबाबदारी बिझनेसची त्याच्याकडे आली आणि त्या जबाबदारीला हाताळण्यामध्येच त्याचा वेळ गेला आणि पावसाळी क्रिकेटपासून जो प्रॅक्टिस करतोय आणि आता त्याचा फायदा समोरच्या संघाला फ्रँचायझी क्रिकेटच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. त्याच्यानंतर शेवटची ओव्हर आपण पाहिलं अजित काताराने धावसंख्या खर्च केल्या 9 आणि महत्त्वाचं म्हणजे नंतरच्या 3 ओव्हर्समध्ये 8, 5 आणि 9 अशा धावा खूप कंजूसीने खर्च केल्या. म्हणजे इकॉनॉमिकल गोलंदाजी जी पाहिजे असं क्रिकेटमध्ये ती आपल्याला पाहायला मिळाली. चला बच्चा पार्टी हां पहिलं 2 ओव्हर बघा. गोलंदाजीचं विश्लेषण खूप सुंदर आहे, कारण शिवांश शिलवांचा विचार केला तर 2 ओव्हरमध्ये 25 धावा खर्च केल्या होत्या, त्याच्यानंतर 3 ओव्हरमध्ये 23 धावा खर्च केल्या. म्हणजे ज्या स्लॉग ओव्हरच्या गोलंदाजीची गरज असते ती गोलंदाजी दाखवत असताना क्वालिटी ऑफ क्रिकेट ज्याला म्हणतो तो क्रिकेटचा एक सौंदर्य स्किल्सचं सौंदर्य दाखवत असताना 3ही गोलंदाज ज्याचं कौतुक नक्की शिवांश शिलवण संघाकडून होत असेल. मात्र समोर संघ तेवढा ताकदीचा गोलंदाजीचा विचार केला तर आपण दादा भोईरला पाहू शकता, दत्ता भगत, प्रमोद भोपी असे जबरदस्त गोलंदाजीचा भरणा असणारा हा संघ आणि या संघाकडे ती क्षमता आहे थांबवण्याची. मात्र फलंदाजी करत असताना त्या क्वालिटीची फलंदाजी निवृत्ती भोईरकडून नक्की अपेक्षित असेल आणि ती मात्र बघायला मिळेल. आपण थोड्याच वेळात थोडंसं ब्रेक घेऊया, मॅचकडे बोलूया. माझ्यासोबत दिनके बारशे सर, त्याचबरोबर सागर पाटील पारगाव. धन्यवाद प्रीतम पाटील पडगे, दमदार खेळाडू. दक्ष वाघमारे उर्फ सोन्या आपण कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क करायचा आहे. श्रीचंद शेठ भंडारी हे आपली वाट पाहत आहेत. तर त्याला क्षेत्ररक्षण सजवलेलं आहे. सलामीचे ओपनर फलंदाज येऊ द्या मैदानाच्या आतमध्ये. पंच जाऊ द्या लवकर. हरचंद्र फडके सर चाललेत त्यांना साथ देण्यासाठी. या 2 दिवसीय लीग साठी 3 पंच आपण पाहतोय. सत्यवान काकडे, अनिल टेंबे वलप आणि हरिचंद्र फडके वलवडी एकाच विभागातील पंच आहेत. म्हणजे काही चुक्या काय झाल्या तर होता नाहीत अजूनपर्यंत आणि हे पण इथंच प्रॅक्टिस करतात. जर अनिल टेंबे आणि हरिचंद्र दादामध्ये जर मॅच झाली तर अनिल टेंबे नक्की जिंकणार आणि सत्यवान काकडे. तर आपण पुढील सामने पाहू. आयोजक विपक्ष पंच चला या टॉससाठी गौरी स्पोर्ट्स नेवाले आणि त्यांना फाईट करेल विहान खाडेकर वलप. दोन्ही संघाच्या संघाने का विनंती आहे टॉससाठी या. तसाच भाऊ मुकादम साहेब आपलं सुद्धा आम्ही सहर्ष स्वागत करतोय. बघा सत्यवानजी काकडे तर राजेश कातारा सर यांच्याकडे पाहिलं की या असं वाटतं की कुस्तीपट्टू किंवा शरीरश्रेष्ठपट्टू जबरदस्त. दादा सरकार किंग मेकर आज मात्र भोजनाचा आस्वाद सर्वांनी घेतलाय. जरी आसूर गावचे असले तरी मात्र दमदार व्यक्तिमत्व, दिलदार व्यक्तिमत्व दशरथ म्हात्रे यांच्याकडनं आज आपण भोजनाचा आस्वाद घेतला. आजचा मटणाचं जेवण दशरथ म्हात्रे यांच्याकडनं आणि कालचा व्हेज जेवणाचा आस्वाद आपण घेतला राजेश्वर कातारा यांच्याकडनं.
आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्त आपण पाहणार आहोत एक दिमागदार स्पर्धा आमदार ट्रॉफी निवाले मैदानावर. अन्नदाता सतासुखी आचार्याने पण जेवण बनवलं जबरदस्त. बोटा चाटेपर्यंत आम्ही आस्वाद घेतला. जबरदस्त भोजन. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, देता देता देणाऱ्याचे हातच घ्यावे. राजेश कातारा यांच्याकडनं शुभेच्छा आल्यात. माऊली प्रसाद लाईव्ह सुकापूर. क्वालिटी पर्सनॅलिटी जबरदस्त. दादा बोरगोंद्याच्या मोठ्यावर भाई गायकवाड. आमचे सुरेश दादा जरा आता थोडंसं टेन्शनमध्ये आलेत. हा विभाग आम्हाला माहिती नव्हता. या विभागाची माहिती आम्हाला पडघ्यामधून करून दिली प्रीतम पाटील यांनी. त्याच्यानंतर एवढी प्रसिद्धी मिळाली की स्पर्धा असली की सालाबादप्रमाणे इन्व्हिटेशन येतं. नाही ना आणि हा चेंडू जोरात प्रहार. चेंडू सीमारेषेच्या बाहेर वन करंटचा रन. कॉमेंट्री आहे का तो काही ना. हॅलो. शेवटचा चेंडू असेल या षटकातील दादा भोर यांचा. पुन्हा एकदा जोरदार प्रहार. झेल आहे. झेल खाली क्षेत्ररक्षक वेगाने आले परंतु चेंडू सीमा पार आलाय. 75 बाकी षटकार.
कोल्हापूरचे अनिल टेंबे पंच डान्स केला तर आणखी मजा येईल हो लिगला. हा सत्यवान काकडे सांगतात की तुम्ही डान्स केला तर आणखी मजा येईल. आता हात वरती गेला म्हणजे काहीतरी होणार 100%. आदरणीय दशरथदादा म्हात्रे यांनी त्रिवेणी स्पोर्ट्स वलवली संघाचे ओनर विनोद म्हात्रे यांचा सत्कार करायचा आहे. हे शॉल घ्या. सवय का प्रत्येक वर्षी चॅम्पियन किंवा उपविजेता ठरणारा हा त्रिवेणी 11 विनोद म्हात्रेंचा संघ. पाहूया पुन्हा एकदा सामन्यात सुरुवात. गोलंदाज दत्ता भगत आलेत. 20 धावा दापलकावर. षटकातील पुढचा चेंडू. गोलंदाजी धार आहे तेज तरार आणि दत्ता भगत आपल्याला संजय घुटले, भूपेंद्र पाटील आणि मारुती मायदेकरनं शुभेच्छा आल्यात आपल्या गोलंदाजीसाठी. तसेच आई गावदेवी गौरी स्पोर्ट्स संघाचे ओनर राजेश कातारा आणि संतोष कातारा यांचा सत्कार सुद्धा दशरथदादा म्हात्रे यांच्या हस्ते करायचे. बघा विलास पाटील जिथे कुठे असाल स्टेजवर यायचे. नितीन काका, गौरी स्पोर्ट्स आदई नेवाली. पुढचा चेंडू दत्ता भगत यांचा आणि आता मात्र ब्लॉकचा मारा आणि इथे मात्र फलंदाज झेलबाद. त्यावेळेला मात्र नाकी नव्हे येतात आणि हे क्रिकेट आहे. कधी हिरोचा झिरो आणि झिरोचा हिरो. ये खेल नहीं बच्चों का, यहाँ पे तेल निकलते अच्छे अच्छों का. ये क्रिकेट है मेरे दोस्त. षटकातील पुढचा चेंडू. पुन्हा एकदा अप्रतिम खेळ. लॉगॉन क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. शतक चेंडू येणार, चेंडू उचलणार फेकणार तोपर्यंत फक्त सिंगल. संघाची धावसंख्या सुधीर जगलावे आमच्यापर्यंत माहिती पोहोचवतील. 2-2 कामं करतात अपडेट आणि स्कोरिंग. 23 धावा दापलकावर. सुंदर लाईव्ह अप्रतिम क्वालिटी क्लॅरिटी पर्सनॅलिटी पाहायला मिळतोय. षटकातील पुढचा चेंडू आणि इथे मात्र झेल घेण्याचा प्रयत्न केला होता परंतु चेंडू अरंद कार्पेट सीमा पार आलाय. चौकार. या 4 धावेने स्कोर गाडीवर स्कोर हलतोय, डबलतोय, मुसंडी मारतोय, उचली घेतोय आणि स्कोर झालाय 27. जावे काय रचला हल्लेला काय पाहिजे वयाना मान. सोन्याची चेन मागतात सोन्याची चेन. आता मात्र गोलंदाजीमध्ये परिवर्तन. खरोखर प्रीतम पाटील तुम्ही म्हटल्याप्रमाणे गोलंदाजीची एक तीक्ष्ण धार आहे आणि विस्फोटक भरणा आहे. काय म्हणाल?
प्रीतम पाटील सर. मला वाटलं इथं बसलं. वीरेंद्र पाटील गोलंदाज. बघूया काय होणार काय घडणार मैदानाच्या आतमध्ये दोन्ही संघ. 18 चेंडू 21 गरज. आनंद कार्पेट. निवेदन सुंदर, समालोचन सुंदर, आवाज पण धुरंधर. दिनकर बारशे नात्याने आमचे भाऊ लागतात. षटकातील पुढचा चेंडू बघा. पुन्हा एकदा सामन्यात सुरुवात. षटकातील काय चेंडू देखील बाकी असेल. शॉर्टफिट चेंडू भिरकावून दिलाय. क्षेत्ररक्षक वेगाने आलाय. धावा येणं महत्वाचे आहेत कारण चेसिंग लो स्कोरिंग थोडासा स्कोर कमी झालाय. परंतु नितीन कोहली जोपर्यंत क्रिचवर आहे तोपर्यंत धावा येतील. शंकर चौकार त्यांच्या बॅटमधून क्षमता आहे त्यांच्याकडे बघा. आणि जोरदार फेल आणि फलंदाज बाद. सन्माननीय किशोर शेठ म्हात्रे यांच्याकडून स्पर्धेसाठी रोख रक्कम 5,000 रुपयाचं डोनेशन प्राप्त झालं. त्यांचं खूप खूप आभारी आहे. त्याचबरोबर वळवली गावचे उत्कृष्ट व्यक्तिमत्व आणि उद्योगपती सन्माननीय गोवर्धन पालेकर यांच्याकडून सुद्धा या स्पर्धेसाठी रोख रक्कम 3,000 रुपयाचं डोनेशन प्राप्त झालं. त्यांचंसुद्धा खूप खूप आभारी आहे. त्याचबरोबर पालपूर गावचे उत्कृष्ट व्यक्तिमत्व असणारे सन्माननीय जितेश गोविंद म्हात्रे यांच्याकडून सुद्धा या स्पर्धेसाठी रोख रक्कम 25 रुपयाचं डोनेशन प्राप्त झालं. त्यांचंसुद्धा खूप खूप आभारी आहे. आणि आज आपण षटकातील पुढचा चेंडू बघा. पॉईंट क्षेत्राकडे चेंडू भिरकावून दिला. क्षेत्ररक्षक वेगाने येतोय. अप्रतिम क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय दर्जेदार. आणि आज आपण जसं म्हटलं जातं की अन्न हे पूर्ण ब्रह्म, ते अन्नाची जेवणाची व्यवस्था करणारे आपले सन्माननीय आसूरगावचे एक दमदार व्यक्तिमत्व असणारे सन्माननीय दशरथदादा म्हात्रे यांच्याकडून या मटणाच्या जेवणाची व्यवस्था करण्यात आली. त्या मटणाच्या जेवणासाठी रोख जवळजवळ 25,000 रुपयाचं खर्चसुद्धा त्यांनी अगदी सहजगत्या इथे या सर्व प्रेक्षकांसाठी सर्व खेळाडूंसाठी पार पडलं. त्यांचंसुद्धा खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. ओव्हर टू सागर पाटील. धन्यवाद दिनकर बारशे सर. आत्ता मात्र बारा चेंडू 16ची समीकरण. 12 चेंडू 16 धावा. बघा काय स्माईल आहे चेहऱ्यावर सत्यवान काकडे. आणि कालच्या दिवसामध्ये सुद्धा आपण अन्न हे पूर्ण ब्रह्म जसं म्हणतात त्याप्रमाणे कालसुद्धा गुरुवार होता. कारण गुरुवारी सुद्धा व्हेजची जेवणाची व्यवस्था करणारे आपले नेवाले गावचे एक दमदार व्यक्तिमत्व असणारे सन्माननीय राजेश शेठ काथारा या साहेबांकडून सुद्धा काल जेवणाची व्यवस्था करणारे त्यांचंसुद्धा या स्पर्धेच्या वतीनं खूप खूप आभारी आहे. धन्यवाद दिनकर सर. पाहूया रंगतदार सामना जबरदस्त क्वालिफाईड बी फाईट टफ फाईट सामना पाहायला मिळतोय. आधी ओला विभाग प्रीमियर लीग 2025 सुंदर सामन्याचं आयोजन. येणारे चेंडू 12 आणि 16 धावांची गरज. पाहूया काय होणार काय घडणार. एका बाजूला दादा भुईर तर दुसऱ्या बाजूला सरक कामगिरी. तर गोलंदाजीमध्ये परिवर्तन. पुढचा चेंडू पुढे ससाव चेंडू खेळण्याचा प्रयत्न मात्र नेसाव आणि पंच आमच्याकडे बोलत की हा स्वेर मारा आणि टेने डान्सिंग पंच.
धावा बनवावे लागतील. धावा कशा आले त्याला महत्व नाही. आता मात्र 12 चेंडू आणि गरज असेल ती मात्र 15 धावसंख्येची. 12 चेंडू 15 धावा. पुढचा चेंडू थर्ड जबरदस्त क्षेत्ररक्षण डायरेक्ट करण्याचा प्रयत्न फसला उगला आणि आता मात्र एक मध्ये परत नकार. हा जो आपण आवाज ऐकतो ना सागर पाटील पा दोन्ही आवाज लेडीजचा आवाज सुद्धा करतात. खूप खूप आभारी आहोत आपण. त्याचबरोबर आपण पाहिलं तर या स्पर्धेसाठी पाहिलं तर आदई गावचे एक दमदार व्यक्ती उपसरपंच असणारे सन्माननीय विलासदादा शेळके या साहेबांकडून सुद्धा या स्पर्धेसाठी पाहिलं तर 5,000 रुपयाचं डोनेशन प्राप्त झालं. त्यांचं सुद्धा मनाच्या अंतःकरणापासून खूप खूप आभारी आहे. सुरेख चेंडू प्रथम चेंडू पाहायला मिळालाय. एक धाव पण पूर्ण केले दुसरीसाठी प्रयत्न, परंतु इथे मात्र जसा चेंडू निसटला तशा मात्र 2 धावा. धावांचं समीकरण येऊन ठेवलंय. येणारे चेंडू असतील मात्र या इनिंग मधले या षटकातील टोटल 10 चेंडू आणि 12 धावा. मराठी भाषेमध्ये म्हणायचं झालं तर फक्त 2 फटक्यांचं काम आहे. तर पाहूया काय होणार काय घडणार. पुन्हा एकदा जोरदार प्रहार चेंडू सीमारेषेकडे. क्षेत्ररक्षण मात्र सुंदर पाहायला मिळालंय. सीमारेषेलगत अप्रतिम क्षेत्ररक्षण. एफर्ट मात्र जबरदस्त 100% एफर्ट दिलाय. दमदार क्षेत्ररक्षण. सुरेख अशी सुरुवात. आता मात्र सामना कोण जिंकणार. सासे नाथ जात बात उंडनाथ. सास घेताना आता मात्र दोन्ही संघाच्या बाजूला पासपूस फुसफुस करणार. इथे चान्स होती परंतु गमावले. तर मात्र चेंडू आणि धावांचं समीकरण पाहायला गेलं तर मात्र चेंडू असतील या इनिंग मधले 8 चेंडू 8 धावा. म्हणजे चेंडू आणि धावांचं समीकरण सेम टू सेम बॉल टू बॉल रन आहे. 8 चेंडू 8 धावा. दादा भोईर की नितीन कोहली की दादा भोईर. पाहूया. आणि नावडे गावचा एक जबरदस्त खेळाडू किरण खानावकर यांच्याकडनं नितीन कोहली तुम्हाला शुभेच्छा आल्यात. पुढचा चेंडू बघा काय टेक्निकल क्रिकेट पाहायला मिळतोय. चेंडू सीमा पार आलाय. चौकार. भाई तो गाणे लाव ना रॉकी. तो मगाशी गाणे लावला तर बघ. याच दरम्यान आपण थोडंसं सत्कार समारंभाकडे बोलतोय ब्रेकमध्ये. विलाजी शेळके साहेबांचं आगमन झालं इथे. एक माजी सरपंच अदई आणि एक जबरदस्त प्रेमळ व्यक्तिमत्व कधीही आणि संतोषजी म्हात्रे अदई यांचंही आगमन झालं आहे. आज तुम्ही आलात कारण तुमचं नेहमी प्रेम असतं आणि तुमचं प्रेम सदैव असत राहू दे विभागावर. कारण तुमचं प्रेम आहे म्हणून आमचा विभाग चालला आहे. नाही तर तुमच्यासारखं दानशूर व्यक्तिमत्व नसेल तर विभागाचं कार्य होऊ शकत नाही. आणि ज्या पद्धतीने तुमचं पूर्ण कार्य सामाजिक कार्य असेल तुमचं राजकीय क्षेत्र असेल तिथे जबरदस्त कार्य तुमच्या माध्यमातून होतं आहे. तर विलाजी शेळके साहेबांचा आपण सत्कार करतोय. राजेशजी कातारा यांचे शुभ हास्य. राजेशजी कातारा कवरी स्पोर्ट्सचे सर्वेसर्वा आणि या विभागातील एक दमदार व्यक्तिमत्वाचे शुभ हास्य विलाजी शेळके साहेब यांचा आपण सत्कार करतो. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. एक जबरदस्त व्यक्तिमत्व ज्यांच्या माध्यमातून या विभागाला एक चांगलं नेतृत्व नक्कीच भविष्यामध्ये मिळेल असं विलाजी शेळके साहेब अदई माजी सरपंच. आता मात्र येणारे 7 चेंडू आणि कंपल्सरी चेसिंग मध्ये. याच दरम्यान आपण संतोषजी म्हात्रे साहेबांचं पण सत्कार करून गरज. संतोषजी म्हात्रे साहेब जेव्हा जेव्हा आम्हाला भेटतात एक त्यांचं प्रेम नेहमी दिसून येतं. कारण बऱ्याच वर्षाची मैत्री आमची त्यांची आहे. आणि आदय गाव म्हटला तर त्यांचं ज्यांच्यावर जीव ओतला तर जीव भरपूर मनापासून ओततात आणि जर नाही ओतला तर त्या माणसाला मात्र कठीण जातं सर्व गोष्टी. असं आदय गाव. तर वळूया मैदानाकडे. 6 चेंडू 3 धाबा. 6 चेंडू 3 धाबा. बघूया
दादा भोईर की नितीन कोहली की दादा भोईर आणि गोलंदाज अनंत वाघे वलप नावाजलेले गोलंदाज आहे आणि तेवढा ताकदीचा कसलेला अंबरलेला झिजलेला फलंदाज 6 चेंडू 3 ची गरज बघा काय टेक्निकल क्रिकेट पाहायला मिळतो नितीन कोहलीच्या माध्यमातून बघा इथे मात्र धोका होऊ शकतो परंतु उशिराने फेकी झाले चला टॉस साठी या गौरी स्पोर्ट्स नेवाले आणि त्यांना फाईट करेल विहान खाडेकर वलप हा चेंडू बघा दमदार तो अभिलाष शेठ शेळके यांच्या शुभ हात से आपण टॉस करतोय विहान खाडेकर लावून वलप आणि गौरी स्पोर्ट्स आई गावदेवी गौरी स्पोर्ट्स नेवाली संतोषजी काथारा यांचा संघ आणि प्रकाशजी खाडेकर याचा संघ आमने सामने असेल संघाचे कर्णधार राजेशजी काथारा आणि रुपेशजी उलवेकर तो मोठा माणूस तर विलाजी शेळके यांच्या शुभ हात से आपण टॉस करतोय हेड इज द कॉल आणि हेड्स तर खाडेकर 11 या संघाने टॉस जिंकलाय काय निर्णय असेल आम्ही नेहमी बॅटिंगच करतो पण आता बॅटिंग नाही करणार आता आम्ही फिल्डिंग करणार आले अशोक शेठ भोईर आले याच दरम्यान नितीन भाई शेळके आदई रॉकेट बैलाचे मालक यांचंही आगमन झालंय साहेब यायचंय आपण पूर्ण विभागाकडून तुमचं सहर्ष स्वागत नितीन भाई शेळके रॉकेट बैलाचे मालक त्याचबरोबर दीपेश जी शेळके आपण यायचंय अनिल सर दीपेशजी शेळके आपण पण यायचं साहेब आपलं सहर्ष स्वागत आहे अशोक उलवेकर आपण रुपेशजी उलवेकर यांची संपर्क साधायचा महेंद्र पाटील आपण पण यायचं आहे नितीनभाई शेळके आपण यायचंय रॉकेट बैलाचे मालक जबरदस्त व्यक्तिमत्व आणि रायगड ठाणा चॅम्पियन्स लीग